ठीक आहे. आता माझं नाव सांगतो सुरुवातीला. काहीचं नाव परिचय दे, काहीचं परिचित नाही. माझं नाव आहे अमर सुरेश भेसरे. ठीक आहे. आणि आपण आपल्या कैलासवासी कस्तुरबाई तानाजी भेसरे या मठामध्ये बाबा गोरक्षनाथ गुरुकुल चालू केलेले, बरोबर. आणि ह्या गुरुकुलमध्ये आपण सर्व शिक्षण म्हणजे संस्कृत भाषेत असेल, त्यानंतर आध्यात्मिक असतील, त्यानंतर सर्व स्पर्धा परीक्षेतील असतील, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये गणित विषय असेल, बुद्धिमत्ता असेल, मराठी व्याकरण असेल, इंग्लिश विषय असेल, हे सगळं पूर्णतः मोफत, 1 रुपये चार्ज न करता, 1 रुपये कुणाकडून न देता आपण शिकवणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करता, आपल्या तुमचे मित्र असतील, त्यांची शिकण्याची इच्छा आहे, पण इतर क्लास लावायला पैसे नाही, त्याला सांगितलं इथं काय पैसे नाही, काय नाही, तुम्ही इथे येऊन फ्रीमध्ये शिकू शकता. आणि तुम्हाला कसं वाटतं ते सांगायचं. असं ना फ्रीमध्ये काही शिकवता, कसे तुम्हाला ते आवडतं का, तुम्हाला समजतं का, ठीक आहे ना, ते तुम्ही सांगायचं. ठीक आहे. आता सुरुवातीला सकाळी आपण आपल्या गुरुकुलच्या नियमानुसार ए पासून झेड पर्यंत काय केलेलं आहे, अल्फाबेट लिहिलेले. पण आपली शिकण्याची पद्धत कशी आहे, ए फॉर ॲपल म्हणतो का, नाही. मग आपण कसे म्हणतो ते प्रत्येकाने ज्याला विचारायचं त्यांनी सांगायचं. ठीक आहे ना. बाळा तू सांग. ए फॉर व्हेरी गुड. बी फॉर व्हेरी गुड. सी फॉर नेक्स्ट. सी फॉर व्हेरी गुड. डी फॉर दामोदर, छान. एफ फॉर एकलव्य, ई फॉर एकलव्य, छान. एफ फॉर जी फॉर गोविंद, छान. एच फॉर हनुमान, छान. आई फॉर ईश्वर, है ना. जे फॉर जगन्नाथ. के फॉर सगळे म्हणून सांगा. के फॉर एल फॉर लक्ष्मण, फॉर महादेव, फॉर नारायण, ओ फॉर पी फॉर प्रल्हाद, क्यू फॉर क्वीन कुंती, व्हेरी गुड. आर फॉर राम, एस फॉर सीता, टी फॉर तुलसी, यू फॉर उद्धव, वी फॉर वामदेव, डब्ल्यू फॉर X for Shripati Dwadashi. X for Shripati Dwadashi. Very good. Y for Yashoda. Z for Jamwan किंवा झिरो, है ना. आता अशा पद्धतीने प्रत्येकाने तुम्ही आपण सकाळी घेतलेलं आणि तुम्ही छान पद्धतीने काय केलेलं आहे ते पाठ केलेलं आहे, है ना. मग त्यानंतर आपण काय घेतलं होतं, स्वर मराठी विषयाकडे. ठीक आहे ना. इथपर्यंत थांबू. त्यानंतर मराठीचं काय घेतलेलं आहे, ठीक आहे. तर मराठी विषयामध्ये आपण काय घेतलं सकाळी, स्वर, है ना. मग मराठी भाषेमध्ये जी आपली वर्णमाला आहे, बरोबर, मराठी भाषेमध्ये जी आपली वर्णमाला आहे, है ना. आणि ह्या वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती आहेत, एकूण वर्ण किती, 52. वर्ण, छान. आता ह्या एकूण वर्ण 52 आहेत, त्याची आपण विभागणी केली, बरोबर ना. मग सुरुवातीला किती होते, म्हणजे मूळ, सुरुवातीला म्हणण्यापेक्षा आपण मूळ 48, मूळ एकूण वर्ण, ठीक आहे ना. मूळ एकूण वर्ण किती आहेत, मूळ एकूण वर्ण 48, मूळ एकूण वर्ण 48 होते, ठीक आहे ना. त्यानंतर 2009च्या
आदेशानुसार. कोणाचा आदेश होतो? शासन. शासन आदेशानुसार 2009च्या शासनाचा आदेश आला, एक परिपत्रक आलं आणि त्या परिपत्रकानुसार किती वर्ण झाले? 50. छान. एकूण वर्ण 50. छान. त्यानंतर 2013 मध्ये पुन्हा एक शासनाचा आदेश आला. 2013च्या शासनादेशानुसार एकूण वर्ण किती आहेत? एकूण वर्ण 52. हे आपण काय केलेलं आहे? पाहिलेलं आहे. ठीक आहे ना. आता तुम्हाला प्रश्न कसा असतो पहा. प्रश्न कसा येतो? प्रश्न असतो की मराठी भाषेतील मूळ वर्णमालेत एकूण वर्ण किती? 48. छान. तो एकटाच सांग बरं श्रद्धा तू. मराठी भाषेतील मूळ वर्णमालेनुसार एकूण वर्ण किती होते? मूळ म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस मराठी व्याकरण लिहिलं गेलं त्यावेळेस मूळ वर्णमाला होती, त्याच्यामध्ये एकूण वर्ण किती होते? 48. छान. आज आपण जे शिकतो ना, म्हणजे आधुनिक वर्णमालेनुसार एकूण वर्ण किती आहे? मराठी वर्णमालेत एकूण वर्ण किती आहे? हा सांग. 52. ठीक आहे. इथपर्यंत काय डाऊट नाही? कोणाला काय अडचण? कुणाला समजलं नाही असं आहे का? नाही. हा तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा तुम्हाला आपण काय करू, एक नोट्स घेऊ. लिहून घेण्यापेक्षा तुम्हाला नोट्स घेऊ, है ना. ठीक आहे. त्यानंतर मग ह्या एकूण 52 जे वर्ण आहेत या वर्णाची विभागणी कशी केली? 52 वर्ण कसे? मग त्याच्यामध्ये त्याच्या 3 गटामध्ये विभागणी केलेली. 3 गट कसे? पहिलं स्वर, दुसरे व्यंजने, है ना. स्वर आणि व्यंजने. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये नवीन वर्ण कोणते आले? इंग्रजी वर्ण. मग ह्याच्यामध्ये आपण पाहिले एकूण स्वर 14 आहेत, है ना. मग 14ची विभागणी परत केली. 14ची विभागणी परत 3 गटात केलेली. 14 कोणते? एकूण व्यंजन किती? 34, है ना. आणि इकडे आपण म्हणून संयुक्त व्यंजने. ठीक आहे. नवीन म्हणण्यापेक्षा संयुक्त व्यंजने. आता ह्या संयुक्त व्यंजने एकूण किती आहेत? 2. हे 34. आता झाले 52. 50. आता 50 आहेत. मग 2 कुठले? 2 कुणी आणले? 2 कुणी आणले मराठीमधून? कसे आले, है ना. मग आपण ह्याची विभागणी पाहत असताना मग आपण काय करू? सुरुवातीला हे झाले 50. मग कालांतराने परत 2 स्वर वाढले आणि असे 16 झाले. कसे 16 ते सांगतो तुम्हाला. पहा स्वर मध्ये एकूण पहा. ओ, ठीक आहे. ओ, आ, रस्वई, ही नाही रस्वई. त्यानंतर दीर्घई. त्यानंतर रस्वऊ. त्यानंतर दुर्गऊ. लू म्हणताना रू जशी गाडी चालवतो ना, होतं का? गाडी चालवता का नाही तुम्ही? मग त्यावेळेस कसा आवाज होतो? आवाज रू, तो रू. आणि हाचा आवाज लू नाही. आपली जीभ आहे ना, ह्या जिभेचं टोक दाताला पड झालं पाहिजे तेव्हा उच्चार होतो. राईट. आता तुम्ही म्हणणार लू लू लू. फक्त तोंडातनं उच्चार करताना कोणा तुमचा थुंक जाऊ देऊ नका. लू. किती झाले पहा? 1 2 3 4 5 6 7 8 झाले का? त्यानंतर पहा ए, आई, ओ, आ आणि औ.
किती झाले? दो मात्रे औ आहे ना. आणि याच्यामध्ये काय आणखी राहिलेले आहे? स्वर व्यंजने, त्यानंतर स्वर आदी. एक मिनिट, आपण काय करू? स्वर नंतर असतं स्वर आदी नंतर व्यंजनेनंतर संयुक्त व्यंजने. 14 स्वर, 2 स्वरादी, 34 व्यंजने आणि 2 संयुक्त व्यंजने. आता जर तुम्ही हे जर मोजले ना तर तुमच्या बरोबर 52 येणार आहेत का बघा. 14, 34, 48, 50, 52 झाले. मग एकूण स्वर किती आहे? 14. स्वरादी 2, व्यंजने 34, संयुक्त व्यंजने 2. ठीक आहे. असे एकूण 14 2 16, 16 34 50, 50 2 52. वैष्णवी, ज्ञानू, लक्ष द्या इकडे. आपापसामध्ये बोलायचं नाही आणि तुम्ही दोघांनी वेगळं बसायचं, हे ना. चालेल. माझा 14 स्वर आहेत का खरं? आपण तर लिहिले 14. 14 आहेत का? पा अ आ ह्रस्वई दीर्घई ह्रस्व दीर्घ रू लू ए ऐ ओ औ. आहेत का मोजा? 14 नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. आहे 14. 2 राह गए. ते स्वरादी आहेत बाळांनो. हे स्वर, हे झाले स्वर, 14 स्वर. आता स्वरादी, ठीक आहे ना. हे झाले 14 स्वर. मग याची विभागणी आपण करणार आहे. त्यांच्या उच्चारानुसार त्यांचे प्रकार पडतात, उच्चार स्थानानुसार प्रकार पडतात, है ना. उच्चार स्थानानुसार वेगळं म्हणजे उच्चार कसा होतो, आपल्या मुखातील कोणत्या भागाचा वापर केला जातो ते झालं उच्चार स्थानानुसार. आणि त्यांच्या उपयोगानुसार म्हणजे लागणाऱ्या कालावधीनुसार, मात्रानुसार किती कालावधी लागतो, उच्चार करण्याचा वेळ कमी लागतो का जास्त लागतो, याच्यानुसार म्हणजे उच्चार मात्रानुसार स्वराचे प्रकार जे पडतात त्या कालावधीनुसार. कालावधी म्हणजे मात्रा म्हणजे कोणाला 1 मात्रा असते, कोणाला 2 मात्रा असतात. त्याचाच वापर कुठे केला जातो? आपल्याला वृत्त शिकताना. ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण? फक्त आपल्याला ओळख करून घ्यायची, त्यानंतर आपण त्याचे प्रकार सखोलपणे पाहू. त्यानंतर स्वरादी 2 आहेत. कोणत्या 2 स्वरादी? अम आहा. आता स्वरादी म्हणजे काय तो आपण नंतर घेऊ. फक्त आपले 34 पूर्ण 52 वर्ण मला पूर्ण करायचे. ठीक आहे. पण पूर्ण झाले. त्याच्यानंतर व्यंजने 34 आहे ना, 34 व्यंजने. ठीक आहे. आता हे मी काय करतो, पुसू का, कारण लिहायला आपल्याला जागा नाही. इथपर्यंत झाले 16. व्यंजने ठीक आहे. व्यंजनाला आपलं दुसरं नाव काय? परवर्णाला दुसरं काय नाव आहे? हलंत. त्याला तिसरं नाव आहे आणखी व्यंजने, परवर्ण, हलंत. त्यानंतर परावलंबी दुसऱ्यावर अवलंबून असणारा तो. त्याचा जर व्यंजनाला उच्चार करायचा असेल त्याला स्वरावर अवलंबून राहावं लागतं. मग एकूण व्यंजन किती आहे? 34 व्यंजने. आता ह्या 34 व्यंजनाची सुरुवातीची विभागणी स्पर्श व्यंजनामध्ये केलेली. हा. मग ह्याच्यामध्ये आपण 5 गटामध्ये त्याची विभागणी करतो. पहिला क वर्ग, च वर्ग, च वर्ग, क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, च वर्ग आणि प वर्ग. एकूण वर्ग किती झाले? 5. आणि 5 वर्ग आणि प्रत्येक वर्गामध्ये 5च वर्ण. प्रत्येक वर्गात 5 वर्ण. एकूण किती झाले?
25. मग ग वर्गामध्ये कोणकोणत्या व्यंजनाचा समावेश होतो? हा? क, ख, ग, घ आणि त्याचा उच्चार कसा होतो? ग. ग नाकातून. उदाहरण, त्याचं उदाहरण आहे काय? वाङ्मय. वाङ्मय. वाङ्मय झालं उदाहरण आहे ना. या गचं उदाहरण आहे वाङ्मय. हे त्याचं उदाहरण आपल्याला म्हणून उच्चार करण्यासाठी. त्यानंतर पहा च वर्ग. च वर्गामध्ये च, छ, ज, ज आणि काय म्हणतात? न. आता ह्याचं उदाहरण काय? ह्याचं उदाहरण काय? नन. नन तत्पुरुष समास. जेव्हा तुम्ही समासाचा अभ्यास करणार ना, समासाचे हे प्रकार आहेत है ना. तत्पुरुष समास, कर्मधारय समास, उपपद तत्पुरुष समास, अलोप तत्पुरुष समास, अव्ययभाव समास, बहुव्रीही समास. त्यातला हा नन. मग ह्याचा उच्चार करताना तुम्ही काय करणार? काही मुलं काय करतात? नत्र म्हणतात. नत्र. नत्र नाही, नन. 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 आरोही नन. कसा उच्चार होतो? नन आहे ना. ठीक आहे. त्यानंतर ट वर्गामध्ये पहा ट. बोला, तुम्ही बोला. ड, न. त्यानंतर त वर्गामध्ये त, थ, द, ध आणि न. त्यानंतर प वर्गामध्ये प, फ, ब, भ आणि म. असे एकूण पहिले आपण 25 व्यंजने पाहिली. आता हे जे 25 व्यंजन आहेत ना, त्याला पर्श व्यंजन म्हणतात. आता का म्हणतात पर्श व्यंजन? हा, पर्श व्यंजन पर्श होतो आहे ना. कुणाला पर्श होतो? जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा आवाज कुठून येतो रे? मुखातून आवाज येतो, तोंडातून नाही, मुखातून. मुख म्हणजे तोंड, बरोबर आहे. पण शुद्ध भाषेत, संस्कृत भाषेत मुख है ना. मुखातून आवाज येतो. मग मुखातून आवाज येत असताना आपले एक ओठाची हालचाल होते आणि जिभेची हालचाल होते. आणि त्यावेळेस आपले जे मुख आहे ना, मुखातील जे मुखामध्ये असणारी जी आपली जीभ आहे आणि ओठ आहे, यांचा एकमेकाला स्पर्श होतो. म्हणजे ओठाला, वरच्या ओठाला खालच्या ओठाशी स्पर्श होतो आणि जिभेचा मुखातील कोणत्या ना कोणत्या भागाशी स्पर्श होत असतो. त्यामुळे त्याला स्पर्श व्यंजन म्हटलेलं आहे. म्हणजे जीभ कोणाला स्पर्श करतेच, त्याशिवाय वर्ण उच्चारले जात नाही. तुम्ही म्हणता सर मी उच्चार करू शकतो. हो, उच्चार होणार, पण उच्चार स्पष्ट होणार नाही. जसं शास्त्रशुद्ध पद्धतीने व्हायला पाहिजे तसं होत नाही. मग ते बोबडं कुणी बोलणार, कुणी तोत्र बोलणार, कुणी बोबडं बोलणार, कुणी फक्त हवा सोडणार है ना. म्हणजे हे जे क, ज्यावेळी तुम्ही क म्हणता क असं नाही, क, त्यावेळी तुम्ही जर कंटावर हात ठेवला ना, असं कंटावर ठेवा हात आणि जोरात म्हणा क. त्यावेळी जसं मोबाईल आपण व्हायब्रेशनवर ठेवतो का, तसा आपला हात व्हायब्रेट होतो क. असं थोडं झुंझुन येतात का पहा. कंटावर हळूच हात ठेवा, जोरात नाही ना दाबताल. हां, आणि स्वतःचा ठेवा ना दुसऱ्याचा गळा दाबताल. बघू है ना. पहा, असा हात ठेवला आणि म्हणलं क क, व्हायब्रेट होतो हात. म्हणजे ह्यावेळेस मुखातील कोणता भाग वापरलाय? कंठ. म्हणजे त्यामुळं म्हणजे कोणत्या, ज्यावेळेस तुम्ही च म्हणणार आहे च, त्यावेळेस तुमची ही जीभ आहे बरोबर. पहा दाताला धरते. च म्हणताना पहा च म्हणताना ही तुमचा तुमचा जिभेचा खालील भाग आहे, ही तुमची जीभ आहे ना. ज्यावेळेस तुम्ही च म्हणता त्यावेळेस तुमचा दाताच्या पाठीमागे एक खडबडीत भाग आहे का? बघा, आहे का एक गतिरोधक? रस्त्यावर जसा गतिरोधक असतो ना,
तसा गतिरोधक आहे दाताच्या थोडं पाठीमागे आहे का? आहे का? आहे. हा ते वस्य, त्याला म्हणतात वस्य. आणि त्याच्या थोडं पाठीमागे च चा उच्चार होता, स्पर्श होतो असं हळूवार च हळूवार होतो. च होतं का? बघा आपली जीभेचा स्पर्श दाताला होतो का, त्या खळबळीत भागाला होतो का, त्याच्या पाठीमागील भागाला होतो? त्याच्या मधल्या भागात. बरोबर. म्हणजे तुम्हाला सांगतो इथे तुम्हाला काही मुलांना कळेल, खायला कळणार नाही. मग मी मला एक आकृती काढून दाखवतो. तिथं एक तुमचा खळबळीत भाग आहे का बघा, आणि हे तुमचे दात आहेत एकदम सुंदर सुंदर है ना, सुंदर सुंदर दात. आणि ह्याच्या पाठीमागे हे जो भाग असतो ना, ह्याला म्हणतात मृधा. काय म्हणतात? मृधा. आणि ही तुमची जीभ, आणि ही जीभ, आणि ही तुमची पडजीभ सारखी पडत राहते. पडली की खोकला लागतो आहे का? ही तुमची पडजीभ, ही तुमची अन्ननलिका आणि एक श्वासनलिका. श्वासनलिका वरती असते ना, अन्ननलिका खाली. हा, मग ही जीभ आहे. ह्या जिभेचा स्पर्श पहा, ही जीभ आहे ना, ही जिभेचा स्पर्श ह्या खडबडीत भाग आणि मृदा ह्यांच्यामध्ये इथं होतो. त्यामुळे उच्चार होतो च छ ज झ आणि नचा. त्यामुळे त्याला तालवे म्हणतात. तालवेचे पण दोन प्रकार आहे पहा, हिथं पण तालू आहे आणि हिथं पण तालू आहे आणि ही पण तालू आहे. ही आहे कोणते तालू? कठोर तालू. ही आहे मृदू तालू आणि हे मध्य तालू. तालूचे पण 3 प्रकार आहेत. तालूचे किती प्रकार? 3. पण तुम्हाला पुस्तकात फक्त 2च दिलेत. कोणते? एक कठोर तालू आणि एक मृदू तालू. आता कठोर तालू कुठे आहे? हा वस्य, हा भाग असतो वस्य, खडबडीत भाग आहे का, खडबडीत तुमच्या. आणि हा आहे तुमचा गोल घुमटाकार भाग. इथं तुम्ही जरा फिरवलं ना असं जीभ, तर एकदम तुम्हाला मऊसूत कोमल लागल आहे का. आणि ज्यावेळेस तुम्ही लाडू खाता किंवा चॉकलेट खाता ना, ते तिथं जाऊन चिटकते. चॉकलेट दुधाची असेल तर चांगली क्वालिटीची, म्हणजे हा भागाला चिटकतात. त्याला म्हणतात मृधा. आणि हा मृदा आणि ह्या वस्य ह्याच्यामध्ये जो भाग आहे ना, हा भाग आहे ना, त्याला म्हणतात काय? काय? कठोर तालू. कठोर तालू आणि मृधा आणि ही तुमची पडजीभ ह्यांच्यामध्ये हा भाग आहे ना, हा भाग त्याला म्हणतात मृदू. कोमल तालू. कोमल तालू. आता कोमल कसं काय बा, तुम्ही जेवता जेवता जर अचानक तिथं जाऊन केक चिटकला ना, बघा काय होतो. या ठिकाणी खोकला येतो. आणि ते जे श्वासनलिका आहे का, ते वरती असते. ते जे तुम्ही दाखवले का, ते अन्ननलिकेचं वरचं, ते अन्न हे करायचे हे करते. अन्न नाकात जाऊ नये म्हणून ते अशी खरी टाकलायचं हे करते. बरोबर, छान. त्याचं कामच आहे ते, की अन्न खरी टाकलायचं, वर जाऊन द्यायचं. मुखातल्या प्रत्येक आवाजाचं कोणतं ना कोणतं काम आहे ना, कोणतं ना कोण. आपल्याला एवढं परमेश्वराने दिलंय, असं दिलंय ना, त्याचं प्रत्येकाचं काही ना काही काम आहे, प्रत्येकाचं काही ना काही महत्व आहे, प्रत्येकाचं काही ना काही उपयोग आहे. पण ते आपण जाणून घ्यायला पाहिजे. ठीक आहे. मग आपण पाहिलं, मग हे पाहिलं च वर्ण. हे का सांगतो असं तुम्हाला, की व्यंजन हे जे आहेत ना, व्यंजनात आपण परवर्ण म्हणतो. पर म्हणजे दुसरा वर्ण. दुसरा वर्ण म्हणजे काय, की नेहमी दुसऱ्याला अवलंबून राहतो. त्याला उच्चार करायचा असेल तर स्वरावर अवलंबून. क चा उच्चार करायचा असेल तर आपण म्हणतो क. अ चा उच्चार होतो. काचा, हा क प्लस अ है ना. त्यानंतर मला काचा उच्चार करायचा असेल का, तर शेवटी आचा उच्चार होतो का. आ गट उघड आ खालाडू आ का. त्यानंतर टी म्हटलं ना, ई होतो की. सगळं व्याकरण त्याच्यातच असतं उच्चारामध्ये. ज्याला चांगल्या पद्धतीने उच्चार करता आला त्याला व्याकरण पाठांतर करण्याची गरज नाही. पण मुलं आपण रट्टा पाडतो है ना. त्यानंतर पहा की दीर्घ किला की दीर्घ. ठीक आहे. म्हणजे काय, परवर्ण. पर म्हणजे दुसऱ्यावर. वर्ण म्हणजे असा वर्ण की तो नेहमी उच्चार दुसऱ्यावर अवलंबून असतो. का असतो? कारण तो हलंत असतो, लंगडा असतो,
हलंत असतो म्हणजे लंगडा असतो. दुसऱ्यावर अवलंबून असतो. लंगडा असतो. लंगडा असेल एखादा व्यक्ती समजा म्हणतो एखादा अपंग असेल तो काय असतो तो दुसऱ्यावर अवलंबून असतो. तसाच हे वर्ण सुद्धा हे व्यंजन सुद्धा हलंत लंगडे असतात. आता ते ओळखायचं कसं ओळखणार कसं काही हलंत लंगडा आहे आणखी त्यांच्या पाय मोडलेला असतो पाय खाली. मोडा हे बघा हे पाय मोडलेले आहेत का पाय मोडलेले पण असे पाय मोडलेले असे आहेत का हे पाय मोडलेले प्रत्येक व्यंजनाचे पाय मोडलेले प्रत्येक व्यंजनाचे पाय मोडलेले आहेत. मग त्याला म्हणतात आणि परावलंबी म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून. मग हा व्यंजन कोणावर अवलंबून असतो दुसऱ्यावर म्हणजे कोणावर स्वरावर 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 अवलंबून असतो त्यामुळे त्याला परवर्ण म्हणतात. म्हणजे एवढं महत्व आपल्याला तुम्हाला जे आहेत ना मंथनला स्कॉलरशिपला त्याच्यामध्ये फक्त एवढी माहिती पण आपण काय करतोय की तुम्हाला भविष्य काळामध्ये जर पुढच्या परीक्षा द्यायचं असतील तर आता चांगल्या पद्धतीने करू द्यायची है ना. झालं मग एकूण व्यंजनं किती आहेत एकूण व्यंजनं किती आहेत एकूण व्यंजने 34. त्यातले आपण किती पाहिले आता 25. या 25 व्यंजनाचा समावेश कशामध्ये होतो कशामध्ये होतो परावलंबी. नाही पर्श व्यंजनामध्ये हे पर्श व्यंजने आणि ह्या पर्श व्यंजना कशामुळे म्हणलंय आणि मुखातील कोणत्या भागाला याचा पर्श होत असेल ना आणि हे किती येते कोण 25. आपण ते ट्रिक पण पाहिली होती कसं काय 25 ती 7 ची दांडी काढली का 25 तयार होतो. 25 दांडी काढली असती की त्याला 25 तयार. लक्षात ठेवायची गरज लक्षात ठेवायची गरज नाही हा नाही पर्श व्यंजन 25 झालं. इथपर्यंत काय डाऊट कुणाला काय विचारायचं बाळांनो कुणाला काय विचारायचं का तुला बाळा पुसायचं पर म्हणजे दुसरा पर या शब्दाचा अर्थ पर तसं नाही म्हणजे परावलंबीन परवर्ण म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून ना दोन्ही. हा दोन्ही पण पर म्हणजे दुसरा आणि वर्ण दुसऱ्यावर अवलंबून राहणारा वर्ण परावलंबी नाही म्हणजे तेच पण शब्द वेगळे वापरतात समानार्थी शब्द. आता परीक्षक काय करतो एक्झामिनर काय करतो घेताना तुम्हाला असं नाही म्हणत घेताना असं म्हणतात की मराठी वर्णमालेत हलंत वर्ण किती मराठी वर्णमालेमध्ये हलंत वर्ण किती मग आपल्याला जो शब्दच माहिती नसतो मग आपण काय करतो काय माहिती मला प्रश्न बदलून आला शिकवलंच नाही सरांनी पण आपल्याला पर्याय समानार्थी शब्द माहित नसतात ना. आपल्याला फक्त एवढंच माहिती पुस्तकामध्ये एवढं दिलं व्यंजन तुमच्या पुस्तकामध्ये 25 हलंत नाही सॉरी हे 34 आहेत व्यंजने 34 त्याला समानार्थी शब्द परवर्ण 34 त्याला समानार्थी शब्द हलन 34 परावलंबी 34 सगळे 34 त्यामध्ये 34 मध्ये आपण पाहिले 25 या 25चा समावेश होतो स्पर्श व्यंजनामध्ये. ठीक आहे इथपर्यंत वैष्णवी सांग बाळा व्यंजने किती आहेत एकूण वैष्णवी व्यंजन किती आहेत आरोही एकूण व्यंजन किती आहेत पाच इथं हा बाळा तू सांग जोरात सांग 34. ऐकू आला का रे बाळांनो नाही जोरात बोल 34. हा आता ऐकू आलं आता सांगा मला एकूण व्यंजन किती आहे व्हेरी गुड. त्यामुळे पर्श व्यंजन किती आहे 25 पर्श व्यंजनाची एकूण किती गटात विभागणी केलेले कोणकोणते गट 5 तर या क वर्गामध्ये एकूण व्यंजन किती आहेत कोणते 5 च वर्ग ट वर्ग क वर्ग प वर्ग पा आडवे 5 उभे 5 कसे मोजा 5 आणि एकूण 5 चे 5 गट आणि 5 चा वर्ग 25 5 चा वर्ग 25 आणि अशा प्रकारे आपण 25 स्पर्श व्यंजने पाहिले. ठीक आहे इथपर्यंत कुणाला काही अडचण असेल तर विचारा कुणाला जर कळलं नसेल तू बीच में डिस्टर्ब करता जा उधर पीछे चल तो डिस्टर्ब करता है उसको खड़ी हो जा पूछो क्या क्या बताया अभी
तेरे दादा ने क्या बताया? बोलना खड़ी होके। बोल बोल क्या बताया अभी? आता नहीं तो वो पूछ रहा है ना, किसी को कोई दिक्कत है तो पता, फिर क्यों नहीं पूछा? पता तू बता। ए नैनेश्वरी, मिट्टी के पुतले हो तुम। ए पहले तू पूछ, क्या क्या समझ में नहीं आया तेरे? सब समझ में आया? समजलं नसेल तर विचारा, आणि समजलं असेल तर मी प्रश्न विचारणार. बोला। ए पूछो लड़कियों, पूछो, समझ में आया? हैं? चलो इसका अर्थ क्या होता है? इसका अर्थ क्या होता है? इसका अर्थ क्या होता है? ये क्या है? क्या है इसका? चा क्या है? चा हैं? स्पर्श व्यंजन। हाँ, वेरी गुड, ताली बजाइए। ये क्या समझ रहे हो तुम? हैं? ये 5 व्यंजन है। आई समझ में? 5 व्यंजन है। जैसे का, चा, का के बाद 5 अक्षर आएगा। ख, का, ख, ग, घ, ड़ा। ठीक है? अड़ा आ गया ना? का, ख, ग, घ, ड़ा। तो उसके बाद कौन सा अक्षर आएगा? च, चा के बाद चा, छ, ज, झ, झ। है? 10 हो गए। तो इनको 5, 5, 10, 15, 20, 25, तो 5 को मिलाकर के इनका कितना हुआ? 25। क्या हुआ? 25 स्पर्श व्यंजन है। हाँ, स्पर्श व्यंजन है, ऐसे बोलते। तुम लोग क्या समझ रहे हो? हैं? चलो, अभी किसी को डाउट? चलो, ओके। एकूण किती झाले? एकूण 34. त्यापैकी आपण किती पाहिले? 25, राहिले किती? 9, 9 राहिले. ठीक आहे ना? आता या व्यंजन लिखो, व्यंजन लिखो। खड़ा हो। इसका दूसरा अर्थ क्या होता है? परवर्ण, हाँ, तीसरा अर्थ क्या होता है? हलंत, हाँ, खड़े हो जाओ। लाइक इसका अर्थ कौन सा हुआ? परवर्ण, परवर्ण। इसका दूसरा अर्थ क्या होगा? हलंत, अनंत क्यों होगा? क्योंकि उसका पैर टूटा है इसलिए उसको हलंत कहते हैं। हाँ, अनंत। जैसे अपन ये पैर है, ये जो पैर होता है ना, ये जैसे का है, इसका पैर ये हलंत हो गया, तोड़ दिया, इसलिए तोड़ दिया इसका पैर, इसलिए इसको हलंत के रूप में मानेंगे। किसके रूप में? हलंत के रूप में। ये कौन सा शब्द रहा? ये व्यंजन रहा, व्यंजन। ये व्यंजन रहा। इसको परण वर्ण कह करके हम हलंत इसमें लगा देंगे तो ये हो जाएगा क्र। क्र आई समझ में? हमने कल क्या बताया? का की कु क्रा। क्र की क्र को इंग्लिश में क्या बोलेंगे? KRI। आई समझ में? खड़े हो जाओ। हमारे कितने स्वर है बेटा? कितने स्वर है हमारे? जरा संजय लिख के दिखाइए जरा, कितने स्वर है हमारे? कितने स्वर है पहले ये बताइए। कौन कौन सी? देखो ना इस पे। आपसे सुबह 2 घंटे और 1 घंटा, ये 2 घंटे 5.5 हो गए। 1 घंटा है, 3 घंटे में आपको अभी पता लग जाएगा कितने। तुम्हें लिखना भी है और पढ़ना भी है, खाली लिखना नहीं, लिखने के साथ आपको पढ़ना भी है. क्या लिख रहे हो? मशीन बार बार चालू हो रही है, देखते हैं। मशीन को बंद करो, मशीन को बंद करो मास्टर। ये कितने हैं? ये तो 12 हो गए, फिर 14 कहाँ से हो गए? फिर इसमें कौन सा शब्द बढ़ाएंगे? हाँ तो बढ़ाओ, फिर कैसे बढ़ाओगे?
अब ये फिर 12 हो गए। क्या है? ते स्वर नाही, ते स्वरादी आहेत. ते 2 स्वरादी आहेत, 2 स्वर राहिलेले आहेत है ना, ते स्वरादी आहेत. कोणते 2? मतलब इसका मतलब ध्यान लगा के नहीं सुन रहे हो तुम लोग, है ना. खड़े जाओ अंकिता, खड़े हो जाओ, लिखो इसको 14 बनाओ, कैसे स्वर होंगे 14? इसका मतलब तुम ध्यान से नहीं देख रहे हो, हैं? लिहायचं आणि ते वाचायचं पण आहे, फक्त लिहायच नाही. एका 2 क्रिया झाली, लिहिणं वाचणं. मागच्या मुलांनाही कळलं पाहिजे की तुमचे पाठ असल्यामुळे मागच्या मुलांना कळत नाही ना की काय लिहितायत. ओ आ ई ई उ उ है ना, ऱ्हस्व उ दीर्घ उ. राइट. कल बताया था ना हमने, ठीक? अभी करेंगे, उसको तो करने दे. राइट. इसका मतलब तुम ध्यान लगा के नहीं सुनते. अब बैठ जाएंगे 14, हाँ? अब बैठेंगे 14. क्यों? क्योंकि राशि ऋषि और लू बढ़ गया इसमें. अगर राशि इसको हटा देते तो 13 बैठेंगे. लिखो ना, वही वाला होगा. हे कुठं लिहितो आपण? कोणाच्यामध्ये लिहितो? नहीं आ रहा समझ में? है? नहीं आ रहा? हाँ बेटा, कोशिश करो. नहीं आ रहा. आगे आगे लिखो. अम्मा. ठीक है. बरोबर आहे, बरोबर आहेत. मोज बरं किती आहेत एकूण? 16 आहेत है ना. स्वर किती आहेत एकूण? स्वर 14 आहेत. मग 2 कोणते आहेत? स्वरादी. स्वरादी अम आणि आहा. अम आणि हा. पा स्वर, त्या स्वरला आपण अच म्हणतो, स्वरलाच अच म्हणतो. आणि संस्कृतामध्ये स्वर असा लिहिला जातो. संस्कृत भाषेमध्ये लिहायचा असेल तर स्वर असा लिहिला जाणार आहे, लक्षात ठेवा. हे झालं आई समझ में? स्वर मराठीमध्ये, संस्कृतमध्ये स्वर, आणि त्यालाच पर्याय शब्द संस्कृतमध्ये अच. अच. पण तुम्हाला शक्यता करून हा शब्द वापरला जातो, स्वर. ठीक आहे ना, स्वर. आणि त्यानंतर आपण पाहिले स्वर झाले आपले 14 आणि 14 आणि स्वरादी. स्वरादी किती? स्वरादी 2. कोणते 2? अम आणि आहा. अम आहा. आणि आहा. आता स्वरादीला स्वरादी का म्हटलं गेलं? स्वरादीला स्वरादी का म्हटलं गेलं? कारण की ते 2 अनुनासिक के आले तर. ठीक आहे. आता पहा, सिट डाऊन, कसा खाली. आता सगळ्यांनी लक्ष द्या. ज्यावेळेस तुम्ही मराठी व्याकरणाचा अभ्यास करणार ना, त्यावेळेस तुम्हाला शब्द फोडता आला पाहिजे. शब्दामध्येच अर्थ असतो. कसा अर्थ असतो? सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. तुमच्या नोटबुकमध्ये काहीच लिहू नका, ठीक आहे ना. ज्यावेळेस मी स्वर आधी लिहिणार, ज्यावेळेस मी
स्वरादी हा शब्द लिहिणार आहे, त्याच्यामध्ये 2 शब्द आलेले आहेत. अम आणि हा एक आहे स्वर आणि दुसरा शब्द आहे आधी. आधी. तो स्वतः सांगतो की माझ्या आधी स्वर येणार. आधी म्हणजे अगोदर, सुरुवातीला, माझ्या अगोदर, माझ्या सुरुवातीला काय असणार आहे? स्वर. स्वर असणार. आणि असं जर असेल तर मी स्वरादी. म्हणजे सहशास्त्र शुद्ध भाषेत आपण कसं म्हणतो की बाबा ज्या वर्णाचा उच्चार करताना स्वर आधी येतो, त्यानंतर दुसरा वर्ण तो स्वर आधी. तू म्हणतो सर सिद्ध करून दाखव की कसं काय स्वर आधी येतो है ना, नंतर अनुसार विसर्ग. आधी येतो स्वर, नंतर काय असणार? नंतर काय? आधी स्वर आल्यानंतर नंतर काय? नंतर काय येणार? काय नंतर येणार अनुस्वार अनुनासिके. किंवा विसर्ग. अनुस्वार किंवा विसर्ग. आता पहा कस काय. उदाहरणार्थ पाहिजे उदाहरण देतो. स्वरादी 2 अम आणि आहा. अम आणि आहा. मग एक उदाहरण पहा. मी एक उदाहरण लिहिलं इथं. अंगद. अंगद कोणत्या अक्षराच्या शिरोबिंदूवर अनुस्वार आलेला आहे? स्वरादीवर. कोणत्या अक्षराच्या शिरोबिंदू म्हणजे शिरोबिंदू म्हणजे पहा, शिरो म्हणजे डोकं आणि डोक्यावर रेषा मारलेली आणि त्याच्यावरती अनुस्वार आलेला आहे. पहा या अक्षराच्या डोक्यावर अनुस्वार आहे का? आहे का याच्यावर? मग ह्याची फोड कशी केली जाते? तो शब्द लिहिला कसा जातो? त्याची फोड अशी आहे. पहा ह्याची फोड इथं लिहितो मी. अधिक अनुस्वार. अधिक अनुस्वार. अधिक अनुस्वार. पहा काय? काय? स्वर. आणि नंतर काय येणार? म्हणजे अनुस्वाराचे आधी काय येणार? विसर्गाच्या आधी काय येणार? म्हणजे स्वरात विसर्गाच्या आधी जर स्वर आला, अनुस्वाराच्या आधी जर स्वर आला तर त्याला स्वरादी म्हणायचं, अन्यथा नाही. ठीक आहे. मग आपण तुम्हाला काही उदाहरणं देतो समजून. जर मला सांगा तुम्ही खूप अभ्यास केला आणि त्या अभ्यास केल्यानंतर पाहिजे ते तुम्हाला फळ मिळालं नाही किंवा तुमचं सिलेक्शन झालं नाही, तुम्हाला कसं वाटेल रे? काय होईल? दुःख होईल है ना, दुःख होईल. ठीक आहे, छान. आणि दुःख कसं होणार? वरवर होणार का अंतःकरणातून होणार? अंतःकरणातून तुम्हाला दुःख होणार. अंतःकरणातून तुम्हाला दुःख होणार. अंतःकरणातून है ना. आता हे काय? अंतःकरण. ठीक आहे ना. अंतःकरण झालं. अंतःकरण अवर अनुसार. मग हिचं हे चिन्ह आलेलं आहे का? त्याला काय म्हणतो आपण? विसर्ग. त्याला आपण विसर्ग म्हणतो. आहे का? हा विसर्ग आहे ना. हा एक विसर्ग. हे झालं शब्दामध्ये, पण मराठी व्याकरणामध्ये आपण असं दाखवतो विसर्ग. मग ह्या विसर्गाच्या आधी कोणतं अक्षर आहे? विसर्गाच्या आधी कोणतं अक्षर आहे? त आहे ना. त नंतर विसर्ग आलेला आहे, बरोबर. मग तचा पाय मोडलाय का? म्हणजे तचा पाय मोडला नाही त्याच्या अर्थ त्याच्यामध्ये स्वर आहे. पाय मोडला नाही म्हणजे त्याचा अर्थ स्वर आहे त्याच्यामध्ये. आहे का स्वर? मग तो स्वर शोधा. मग ह्याची फोड कशी होणार? त अधिक अधिक विसर्ग. त अधिक अधिक विसर्ग. त अधिक अधिक विसर्ग. मग
व्याख्यामध्ये सांगितलंय काय स्वर आदी, व्याख्यामध्ये काय सांगितलंय स्वरादी. स्वरादी शब्दाची फोड केल्यानंतर त्याच्यामध्ये दोन शब्द आहेत. कोणते दोन शब्द? स्वर आणि आदी. स्वर आणि आदी. आधी कोण येणार? स्वर आहे का आधी स्वर? विसर्गाच्या आधी स्वर आहे का? विसर्गाच्या आधी स्वर आहे का? कुठे कुठे विसर्गाच्या आधी स्वर आहे का? ओम. विसर्गाच्या आधी स्वर आहे का? आहे. कुठे विसर्ग? विसर्ग. कुठे? कोणानंतर आलेला आहे? विसर्ग होय. कोणानंतर आलेला आहे? स्वरानंतर. स्वरानंतर. स्वरानंतर विसर्ग आलेला आहे. स्वरानंतर विसर्ग आलेला आहे आणि विसर्गाच्या आधी स्वर. स्वर आहे. हा आहे स्वर, हा आहे स्वर. आणि कोणाच्या आधी आलाय? कोणाच्या आधी आलाय? विसर्गाच्या आधी. म्हणजे विसर्गाच्या आधी स्वर आला असेल किंवा अनुस्वाराच्या आधी स्वर आला असेल तर त्याला काय म्हणायचं आहे? स्वरादी. 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 कळलं का स्वरादी? आणि मराठीत एकूण स्वरादी किती आहे? मराठी वर्णमाला एकूण स्वरादी किती आहे? फक्त दोन. फक्त दोन. अम आणि आहा. अम आणि आहा. ठीक आहे. अम आणि आहा. ठीक आहे. परत आपण आता थांबू इथं. ठीक आहे. आणि तुम्हाला थोडं गणिताबद्दल सांगतो. ठीक आहे ना. तुम्हाला काय करतो आता थोडं स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही तुमचे इतर विषय कव्हर करू शकता, पण गणितामध्ये प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. तुम्हाला जर परफेक्ट व्हायचं असेल तर प्रॅक्टिसच पाहिजे. हा, परफेक्ट जर व्हायचं असेल तर प्रॅक्टिसच पाहिजे. जर तुम्हाला परफेक्ट व्हायचं असेल हा आहे तिथं नाही घरी ठीक आहे. आता वा हा ठीक आहे. आता पहा सगळ्यात महत्वाचं आपण जे आता तुम्हाला घेतलं शिकवलं ना त्यासाठी आपण चार्ज घेतोय का? नाही. तुम्हाला समजतंय का? हो. जर तुम्हाला आवडत असेल जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या इतर मित्राला सांगा ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही आहे ना, ते पैसे इतर क्लासेसला जाऊ शकत नाही किंवा काही पैशाची अडचण असेल तर आपल्याकडे फ्री ऑफ कॉस्ट आहे. काहीच पैसे नाही काय नाही, फक्त तुम्ही येणं अभ्यास करणं आणि अभ्यास करत असं नाही आलेले डाऊट तुम्हाला विचारणं आम्हाला शिकवणं नाही. तुम्हाला जे अडचणी असतील काही समस्या असतील शिकवलं कळलं पण घरी गेल्यानंतर विसरलं तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. आणि हे जे आहेत ना हे लाईव्ह आहेत, तुम्ही घरी नंतर रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पाहू शकता. आपण आता जे घेतलं ना ते आपण लाईव्ह घेतलं, त्याच्यानंतर तुम्ही जर नंतर तुम्हाला वाटतं की सरांनी काय घेतलं होतं आपलं परत पाहायचं मग तुम्ही ते रेकॉर्डेड फॉर्ममध्ये जे आपलं चॅनल आहे त्या चॅनलवर तुम्हाला पाहायचं आहे ना. आपल्या चॅनलचं नाव काय आहे? गोरक्षनाथ गुरुकुल खरडा. गोरक्षनाथ गुरुकुल खरडा या चॅनलवरती जा. या चॅनलवरती तुम्हाला सर्वच विषयाचे म्हणजे त्यामध्ये संस्कृत असेल आहे ना, त्यानंतर आध्यात्मिक जेवढ्या बाबी असतील आहे ना, त्याच्यानंतर आपल्या स्पर्धा परीक्षेचे गणित, मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता हे सर्व विषय तुम्हाला व्हिडिओ स्वरूपामध्ये मिळतील. लाईव्ह मिळेल आणि व्हिडिओ स्वरूपामध्ये मिळेल. ठीक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या ग्रुपमध्ये हा ग्रुपचा नंबर ग्रुपचं नाव मुलांना सांगा, सबस्क्राईब करा, ऑल घंटीवर आहे ना त्याच्यावर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला वेळोवेळी ज्यावेळेस आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. म्हणजे काय होतं ज्यावेळेस आपल्याकडे काही मुलं असतात कारण अचानक काही कामानिमित्त ते येऊ शकत नाही, मग ते नंतर पाहू शकतात. तेव्हा सरांनी या ग्रुपवर व्हिडिओ टाकलेला अपलोड केलेला मग आपण ते घरी पाहू शकतो. हा संडे को ऑनलाइन क्लास ना. आणि प्रत्येक रविवारी तुम्हाला ह्याच्यावर ऑनलाईन क्लास मिळणार आहे. आपला टायमिंग असणार आहे 1 ते 4. 1 ते 4 ह्या वेळेमध्ये 3 तास तुम्हाला ऑनलाईन क्लास. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 3 शिक्षक असणार आहे. मी असणार आहे, त्यानंतर परमार मॅडम असणार आहे, अमर सर असणार आहे आणि ते गोरे सर एक येणार आहे. ठीक आहे ना. ही फ्री ऑन कास्ट
त्यामुळं त्याचा संधीचा फायदा उचलायचा आणि सिलेक्शन पाहिजे, ठीक आहे ना. आता पहा, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे गणितामध्ये डाऊट, गणितातले डाऊट असतात.